नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, राजी आणि तुला माझं यूट्यूब चॅनल एक्स्ट्रॅक्ट प्रो आहे. तर आज मित्रांनो मी चाललो कणकवली SSPM कॉलेजला. मित्रांनो तिथे ना मोठो ऑटो एक्सपो आहे. तर आता मित्रांनो त्याला भेटू मोठो व्लॉग सेटअपमध्ये. तर आज मित्रांनो सकाळीच पाऊस लागला आहे आणि पावसाचं पाणी बघा तुम्ही बाजूला जरा थोडं दिसत आहे. रेवा वगैरे होता ना तो खाली आला आहे. त्यामुळे आता जरा म्हणजे अशी भीती वाटते की कारण कॉर्नरिंग वगैरे करताना जर समजा एखादा दगड वगैरे आला तर म्हणजे क्रॅश होण्याची भीती असते. आपलं एकदम आरामात 40-50 जाऊ. आणि आता मित्रांनो आम्ही आता एक म्हणजे सेटअप करत जाणार, म्हणजे आमची ऑफिशियल राईड नाही आहे मित्रांनो आमच्या ग्रुपची. बट कसं माहिती आहे, SSPM कॉलेजमध्ये जे आम्हाला बोलवलं होतं त्यामुळे आता जे असे बरेच आहेत ना ते म्हणायला लागलं की जाऊया. तशी आता मी पूर्ण मित्रांनो जो विजयनगर हायवे आहे तर काम चालू आहे. इथपर्यंत आलं होतं पूर्ण तो जरा खराब आहे बघा. एक साईड क्लिअर झाली आहे आणि आता दुसरी साईड काम चालू करणार आहे. चालू झालं काय माहिती नाही मला पण. तर मित्रांनो मी आता इथे पाडगाव कॅन्टीनच्या इथे आहे आणि ते समोरला आर्टिफिशियल फर्स्ट व्हर्जन घेऊन ॲडजस्ट वगैरे भारी आहे. तर इकडे मित्रांनो आम्ही जरा गाडी वॉश करण्यासाठी थांबलो आहे बघा. तर माझी गाडी वगैरे वॉश करते. ही परिमलची आहे स्कॉडा. तुम्ही आता मित्रांनो कणकवलीत पोचवणार तिकडे आम्ही जरा म्हणजे आमच्या ग्रुपचे मेंबर्स जे आहेत मित्र बरेच दिवसानं भेटणार. नंतर आम्ही पुढे SSPM कॉलेजला जाणार आहे. ते कणकवली समोर दिसते तुम्हाला. अल्टो आहे बघा. अल्टोचा फायरिंग पूर्ण मॉडिफाय केले आणि इंजन वगैरे पूर्ण बदललेलं आहे बघा. आणि याला 1,30,000 रुपये याला खर्च आला पूर्ण मॉडिफाय करायला. मित्रांनो आम्ही निघालो आहे आता SSPM कॉलेजला. जर आहे बऱ्यापैकी इकडे मार्केटमध्ये असं कोण नाही इथे. मित्रांनो इथे आम्ही आता गाडी थांबल्यात बघा आमच्या. आणि हॅरीचा ड्रोन शूट चालू आहे. हॅरीने आपला ड्रोन आणलेला रात्रीने बर्नआउट चालू केलं बर्नआउट मारत
रोलिंग व्हीली करत आलाय बघा. पूर्ण बरेच टाइम ठेवले त्याने. तर मित्रांनो आता चाललोय कॉलेजच्या आतमध्ये आणि आता कॉलेजच्या आतमध्ये एक्सपो आहे. चला तर आता मित्रांनो कॉलेजच्या आतमध्ये मी बघूया. तर मित्रांनो ही जी लाल कलरची जेडीची कार आहे आणि जेडीच्या कारमधला बघा जो एक्झॉस्ट आहे तो एकदम फटाकडे फुटणार आहे. मित्रांनो जेवणाची व्यवस्था केली आहे बघा. लेझली पुलंडचं काय झालं मग? धाम झालं. मित्रांनो इकडे समोसा पाव केले, वडापाव सॉरी वडापाव खालो. आणि आपले दुर्गेश भाई द बियर्ड रायडर बरेच त्याने हम्पी राईड्स करतात. ऑलमोस्ट सगळे झाले ना सगळे. मनालीपासून कन्याकुमारीपासून सगळे राईड झाले. हा सगळं भेटलं. फक्त स्टोरी टाकायची आहे. हा वेळ नाही कामामुळे बाकी. बरोबर. तो लेझली जवळ तिकडे गेला. लेझली आता मित्रांनो बघत आहे तुम्ही एक चल मेरे लुना या गाडीला तेव्हा म्हणायची आणि या ह्याच्यावर विली बघा. काकाने काय विली मारले बघा. सगळी पब्लिक खुश. म्हणजे काका पण मला वाटतं की त्या काळातले रायडर असतील किंवा त्यांना असं म्हणजे राईड करायची असेल पण त्यांना असं म्हणजे तेव्हाच्या काळात एवढी परिस्थिती नव्हती बऱ्यापैकी. त्यामुळे काका आता मजा करून घेतात आपल्या जीवाची. आणि काय विषय माहिती तेव्हा एवढी पब्लिक पण नसायची, एवढे कोण इंटरेस्टेड नसायचे राईडबद्दल, गाड्यांमध्ये इंटरेस्टेड नसायचे. बट त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मची मुले वगैरे भेटायला लागली. ते काका आपले भारी म्हणजे मजाच करतात बघा. बघताय की आधी ड्रिफ्ट काय मारती चले आणि पब्लिक खुश आहे. काय पण झाले. संपले. आजच्या राईडला खूप म्हणजे खूप मजा आली. SSPM कॉलेजने मस्त नियोजन केलेलं.
प्लस वडापाव वगैरे म्हणजे नाश्ता पण ठेवला होता. म्हणजे आता या उन्हात भूक म्हणजे लागतेच ना. आणि म्हणजे कोल्ड्रिंक्स वगैरे म्हणजे कोकम सरबत वगैरे ते पण भारी एक नियोजन त्यांचं होतं. आणि त्यांचं खूप मनोरंजन पण झालं. स्टंट्स वगैरे आले, स्टॉपी झाली, रोलिंग स्टॉपी झाली, परत बर्नआउट झाला, व्हिली झाली, परत बरेच अजून असे काही ना काही स्टंट झाले. तर तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीनच असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.